subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10th मराठी क्वेश्चन आंसर SCERT क्वेश्चन बैंक। क्वेश्चन नंबर 4 लेटर राइटिंग पत्र लेखन देखेंगे। पत्र लेखन प्रश्न चौथा अ गुण 4 कृती पत्रिकेतील प्रश्न चौथा अ ही कृती पत्र लेखनावर आधारित असेल। आपल्या मनातील कल्पना, भावना, विचार, मते, इच्छा, अपेक्षा व सूचना योग्य रीतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्र होय। पत्राचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक अनौपचारिक पत्र, दूसरा औपचारिक पत्र। बोर्डाच्या परीक्षेत अनौपचारिक पत्र व औपचारिक पत्र या ही दोन्ही प्रकारची पत्रे विचारली जातील। यानी बोर्ड के जो एग्ज़ाम होंगे उसमें रस्मी और गैर रस्मी यानी औपचारिक और अनौपचारिक दोनों ख़त पूछे जाएंगे। अनौपचारिक पत्रात अभिनंदन पत्र व अन्य कौटुंबिक पत्रे यापैकी कोणतेही एक येऊ शकते, तर औपचारिक पत्रात मागणी पत्र व विनंती पत्र या 2 पत्र प्रकारापैकी कोणतीही एक पत्र येऊ सकते। यानी इसमें इन सवालात में अभिनंदन पत्र या फिर विनंती पत्र, मागणी पत्र पूछा जाएगा। या कृतीत निवेदन, जाहिरात, बातमी, बातमीचे शीर्षक, सूचना फलकावरील सूचना, निमंत्रण यासारख्या एकाची माहिती चौकटीत देऊन त्या आधारे पत्र लेखनाच्या 2 कृती दिल्या जातील। यानी सवाल में आपको निवेदन रहेगा, जाहिरात, बातमी, शीर्षक या सूचना फलक, निमंत्रण, और उसका इस्तेमाल करते हुए आपने पत्र लेखन करना है। 2 पैकी कोणत्याही एक कृतीनुसार पत्र लिहिण्यास सांगितले जाईल। यानी दोनों में से किसी एक कृती का सिर्फ एक ही हल करना है, एक ही पत्र लिखना है। कृतीतील सर्व मुद्दे पत्र लेखनात येणे आवश्यक आहे। यानी जो उसमें दिए गए सारे मुद्दे हैं वो ख़त में, पत्र में आना चाहिए। पत्र ईमेल प्रारूपानुसार लिहायचे आहे या प्रश्नसंचात सर्व पत्रे ईमेल प्रारूपानुसार लिहून दाखवलेली आहेत। ईमेल प्रारूपानुसार लिहिलेल्या पत्रात पाकिट लिफाफा काढण्याची आवश्यकता नसते। यानी जितने भी ख़त हैं वो सारे के सारे ख़त, पत्र वो ईमेल के प्रारूप में रहेंगे, ईमेल जैसे ही रहेंगे। विभाग चौथा है उपयोजित लेखन। पत्र लेखन क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला पत्र लिहा। आदर्श विद्यालय औरंगाबाद व जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्यातर्फे क्रीडा सप्ताहाचे आयोजन, कालावधी दिनांक 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर। शाळेसाठी क्रिकेटच्या खेळाच्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा। क्रीडा सप्ताहात शाळेला क्रीडा चषक मिळाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करणारे पत्र लिहा। पहले पत्र का प्रारूप है दिनांक 1 दिसंबर 2020 प्रति माननीय व्यवस्थापक यश स्पोर्ट्स सेंटर औरंगाबाद 431001 विषय शाळेसाठी क्रिकेटच्या खेळाच्या साहित्याची मागणी करण्याबाबत महोदय आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद यांच्यातर्फे यावर्षी 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान क्रीडा सप्ताहांचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहात खेळांच्या विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे। आमच्या शाळेचा क्रिकेटचा संघ या क्रीडा सप्ताहात सहभागी होणार आहे। त्यासाठी क्रिकेट खेळाच्या साहित्याची आवश्यकता आहे। कृपया हे साहित्य त्वरित पाठवावे म्हणजे क्रीडा सप्ताहातील पुढील नियोजन करणे सोपे जाईल। स्पर्धेदरम्यान कुठलीही गैरसोय होणार नाही। क्रीडा साहित्याची यादी पुढे जोडत आहे। खेळाचे साहित्य नग, खेळाचे साहित्य नग, क्रिकेट चेंडू 5, स्टंप 3, क्रिकेट बॅट 6, हेल्मेट 3। साहित्याचे बिलही सोबत पाठवावे जेणेकरून रक्कम लगेच पाठवून देता येईल, कळावे लोभ असावा।
साहित्याचे बिलही सोबत पाठवावे, जेणेकरून रक्कम लगेच पाठवून देता येईल. कळावे. लोभ असावा आपला कृपाभिलाषी. ब क क्रीडा विभाग प्रमुख, आदर्श विद्यालय औरंगाबाद 431001. आदर्श abad@xyz.com. दूसरा पत्र है दिनांक 23 दिसंबर 2020 प्रति क्रिकेट संघ आदर्श विद्यालय औरंगाबाद 431001. क्रिकेट संघातील खेळाडूंनो, वर्षभर केलेल्या तुमच्या मेहनतीचे फळ क्रीडा सप्ताहातील विजयाच्या रूपाने तुम्हाला मिळाले, याचा आनंद वाटतो. आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद यांच्यातर्फे 15 ते 21 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात. क्रिकेट खेळात तुमच्या संघाने दणदणीत विजय प्राप्त केला. प्रतिस्पर्धी संघही खेळात निपुण असल्याने निश्चितच सामना चुरशीचा ठरला. शेवटच्या षटकात 10 धावा काढणे आवाहन होते, परंतु तुम्ही सामना जिंकलात. खेळाच्या मैदानात आनंदाला भरती आली होती. संघनायकाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. विजेत्या क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूचे मनापासून अभिनंदन. तुमच्या पुढील वाटचालीस खूप सदिच्छा. आपला ब क क्रीडा विभाग प्रमुख, आदर्श विद्यालय औरंगाबाद 431001. आदर्श abad@xyz.com. शालेय फलकावरील बातमी वाचून त्याखालील कृती करा. फारुख हायस्कूल, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमात आपल्या शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सदर बातमी ईमेलद्वारे तुमच्या आईला कळवा. उपक्रमाच्या गटप्रमुखपदी असणाऱ्या मित्रमैत्रिणीचे अभिनंदन करा. दिनांक 3 ऑक्टोबर 2020. इयत्ता 10वीचे सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, फारुख हायस्कूल बहरामपाडा मुंबई 3 सप्रेम नमस्कार. स्वच्छतेचे महत्त्व आपण सारे जाणतो. यावर्षी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत स्वच्छता सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात 2 ऑक्टोबर रोजी शालेय परिसर स्वच्छता व माझी शाळा हा विशेष कार्यक्रम आपण राबवला. ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. या उपक्रमात आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. स्वच्छता हीच देशसेवा हे आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह व शिस्त याचे कौतुक करावे तेवढे कमीच. स्वच्छता हा सप्ताह अंतर्गत शालेय परिसर स्वच्छता उपक्रम आपण सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी केला. त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. ब क विद्यार्थी प्रतिनिधी, स्वच्छता मंडळ, इकरा गर्ल्स हायस्कूल, बारी कॉलोनी औरंगाबाद 431001. इकरा hs@xyz.com. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने खालील एक विषयावर पत्र लिहा. दैनंदिन पुढाकार आमच्या वार्ताहराकडून चिंचपोकळी येथील रॉयल गार्डनच्या उद्यानात समाजसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण. प्रस्तुत उपक्रम समाजसेवकांनी शाळा परिसर उद्यानातही राबवावा यासाठी विनंतीपत्र लिहा. समाजसेवकांनी शाळा परिसर उद्यानात वृक्षारोपण केल्याबद्दल आभार मानणारे पत्र लिहा. दिनांक 3 जून 2020 प्रति माननीय संचालक, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे. विषय वृक्षारोपणासाठी विनंती करण्याबाबत. महोदय, आपल्या ट्रस्टतर्फे
चिंचपोकळी येथील रॉयल गार्डन येथे वृक्षरोपणचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असे आमच्या वार्ताहराकडून कळले. जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. 5 जूनचे या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळांसाठी रोपांचे मोफत वाटप आपल्या ट्रस्टकडून केले जात असल्याचे संस्थेच्या जाहिरातीत वाचले. वृक्षरोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत अशी विनंती करत आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल की आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल? याबाबत कळवल्यास बरे होईल. आपला कृपाभिलाषी क विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानदीप विद्यालय, तळेगाव दाभाडे, abc@xxxx.com. दिनांक 11 जून 2020. प्रति माननीय संचालक, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे महोदय, सन. दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धन व समाजामध्ये यासंबंधी जागरूकता निर्माण होणे हे याचे उद्दिष्ट आहे. याची सुरुवात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यापासून होणे महत्त्वाचे आहे. आपण चिंचपोकळी येथील रॉयल गार्डन येथे वृक्षरोपण केले आहेत त्याबद्दल अभिनंदन. यावर्षी हिरवाई ट्रस्टच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा या घोषवाक्याला अनुसरून आपण मोठे परिश्रम घेऊन शाळा महाविद्यालयाचे तसेच सामाजिक संस्थांना रोपांचे वाटप केलेत. आपण हे काम तळमळीने करीत आहात त्यासाठी आपले खूप अभिनंदन. रोपामधील वैविध्य, रोपे वाटपामधील नियोजन तसेच रोपांच्या देखभाली संदर्भात सोबत पाठवलेले माहितीपत्रक या सर्वातून आपले पर्यावरणविषयीचे प्रेम दिसून आले. आमच्या शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या संस्थेच्या या वेगळ्या उपक्रमासाठी मनपूर्वक अभिनंदन व पुढील उपक्रमासाठी सदिच्छा. आपला कृपाभिलाषी क विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानदीप विद्यालय, तळेगाव दाभाडे, abc@xxxx.com. खालील एका विषयावर पत्र लिहा. सूचना फलक, अंजुमन हायस्कूल नागपूर. अभिनंदन. इयत्ता 9वीच्या विद्यार्थी कुमारी माहिर बंधू याने राज्य पातळीवर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. मुख्याध्यापक कुमार माहिर बंधू याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. कुमार माहिर बंधूची निवड केल्याबद्दल मुख्याध्यापकाचे आभार मानणारे पत्र लिहा. पहिला पत्र है कुमार सय्यद समीर, 18 समीर मंजिल, कमर इकबाल मार्ग, औरंगाबाद 431001, दिनांक 2/2/2021. प्रिय मित्र कुमार माहिर बंधू यास सन. कालच तुझे पत्र मिळाले. वाचून आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला. खरेच आनंद होण्यासारखेच तर घडले आहे ना. अरे, राज्य पातळीवर तू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. खरोखरच हे फार मोठे यश आहे. तुझ्या या यशाबद्दल आम्हा सर्वातर्फे तुझे मनपूर्वक अभिनंदन. तुझ्या अंगी असलेल्या धाडसी व चिकाटी वृत्तीमुळे तुला हे यश मिळाले आहे. यापुढे तू असाच प्रयत्न करत राहा. परमेश्वर तुला असेच यश देत राहो अशी मी प्रार्थना करतो. मावशी व काकांना माझ्या पुनश्च तुझे हार्दिक अभिनंदन. तुझा मित्र कुमार सय्यद समीर. कुमार माहिर बंधू, 333 आदर्श नगर नागपूर 1,
दिनांक 2/2/2021 प्रति माननीय मुख्याध्यापक साहेब अंजुमन हाईस्कूल नागपूर। विषय आभार पत्र। महोदय, उपरोक्त विषयांवर आपणास पत्र लिहिताना मला खूप आनंद होत आहे की राज्य पातळीवर वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण माझी निवड केली, माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। मी आपणास या पत्राद्वारे शाश्वती देतो की आपल्या शाळेला पारितोषिक मिळावे म्हणून मी खूप प्रयत्न करेन। माझ्या यशातच शाळेचे यश सामावलेले आहे याची मला जाणीव आहे। पुनश्च आपले आभार मानतो। असाच विश्वास यापुढेही माझ्यावर ठेवावा अशी आशा बाळगतो। आपला आज्ञाधारक कुमार माहिर बंधू। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।